In these chapters we have to look the how to solve these examples, how to convert these examples in the improper fractions. Now you have to draw, you have to solve, you have to open the page number 21. On the page number 21 all this information is given there. How is the page, how is the information is given, you have to look there. Okay, now look there, there is a fourth unit, the operations on fractions. Now you have to look, there is a chart. Let's divide apples equally between two children. Now look here, there is a charts, the fruits numbers are there, and there is the chart, there is a column of the number of children. There is a 6 apples, there is a 2 apples, there is a 6 divide 2 means these 2 and these 2, these same columns, these same groups you have to look seen here. Okay, now there is a formation of divide examples here. Now look there, there is a 4 and there is a 2. Okay, there is 2 and 2, there is 4 divided by 2 is equal to 2. Okay, then 1 and 2, this 1 divide 2 means equally the half number is coming for each. Okay, then 7 multiply divide 2, 3 divide 2, 3 divide 2, this 7 divide 2 is equal to 7 divide 2. You have to look there, it is very important, information is given here on this chart. जर समजा तुम्हाला ही माहिती बघायची असेल किंवा जाणून घ्यायचं असेल फ्रॅक्शन्स किंवा पूर्णांक, त्यासोबत पूर्णांकावरती ज्या काही गणितीय क्रिया कशा पद्धतीचे होत असतात हे तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पाढेपाठ असणे हे खूप गरजेचं असतं. पाढेपाठ करत असताना आपल्याला प्रत्येक संख्या ही अचूक स्वरूपामध्ये जर पाठ असेल तर तुम्हाला हे डिवाइड करणे म्हणा किंवा गणितीय क्रिया करणे आपल्याला सोपे जात असतं. ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्समध्ये तुम्हाला पाठ नंबर 21 वरती ही सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला जर समजा शक्य नसेल तर तुम्ही मराठीचं पुस्तकसुद्धा सोबत घेऊ शकता. कोणती क्रिया, कोणतं गणित कशा पद्धतीने सोडलं आहे हे थोडंसं आपण बघून घ्यायचं, जेणेकरून फ्रॅक्शनच्या संदर्भातली जी काही माहिती या ठिकाणी दिली आहे ती माहिती आपण या ठिकाणी पूर्णतः अचूकतेने आपण लक्षात घेणे हे खूप गरजेचं असतं. हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर बघा खाली या ठिकाणी काय दिलेले आहे, conversion of an improper fractions into a mixed number. If 7 apples are divided equally between 2 apples, how many will each one get? 7/7 and 2/7 म्हणजे 7/2 पद्धतीचे हे या ठिकाणी उदाहरण दिले आपण बघू शकता. म्हणजे 7/2 हे उदाहरण दिले. आता 7 ह्या संख्येला आपण 2 न भागायचं आहे, ते कशा पद्धतीने भागायचं काय हे थोडंसं आपण या ठिकाणी बघूया. बघा 7 या संख्येला 2 न भागलेला आहे. 2 या संख्येनं 7ला भागत असताना 7च्या जवळपासची संख्या 2च्या पाड्यामध्ये आहे का हे आपण थोडंसं बघूया. बघा 2 बेत्रिक 6 या ठिकाणी आलेला आहे. बघा बेत्रिक 6 म्हणजे 7तून 6 राहिले किती 1, म्हणजे ह्या अशा पद्धतीचा हा प्रोसेस ही ह्याच्यावरती झालेली आहे. हे आपण या ठिकाणी आपल्याला समजू शकते. बघा 7/2 ह्याचंच पूर्णांकयुक्त अपूर्णांक 3.1/2 अशा पद्धतीचं या ठिकाणी आपलं उत्तर मिळतं. हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. each will get 3 full apples and 1.5 apples each will get. Okay, then there is another information is given here. While dividing, to take care to see that the remainder is smaller than the divisor. As a result, in the mixed number, the numerator of the fractional part is smaller than its denominators. आता ह्या संदर्भात ही माहिती थोडीशी आपण बघायची आहे, थोडंसं बघून घ्या. थोडंसं बघा, तुम्हाला मी पुन्हा आणि एकदा ह्या ठिकाणी वाचून दाखवतोय, हे आपण थोडंसं वाचून बघायचं आहे. While dividing, we take care to see that the remainder is smaller than the divisor. As a result, in the mixed number, the numerator of the fractional part is smaller than its numerator. म्हणजेच काय म्हटले बघा, आपण भागाकार करताना भाजकापेक्षा बाकी कमी येईल अशी काळजी घेतो. त्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकी भागात अंश छेदापेक्षा लहान येतो असं या ठिकाणी सांगितले. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, आपण भागाकार करताना भाजकापेक्षा बाकी कमी येईल अशी काळजी घेतो. त्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकी भागात अंश छेदापेक्षा लहान येतो अशी माहिती सांगितलेली आहे. आता ही माहिती सांगत असताना आपण व्यवस्थित शब्द पाठवत असणे किंवा गणितीय क्रिया करणे हे आपल्याला व्यवस्थित जमणे हे खूप गरजेचं असतं.
त्यासोबतच जे काही भागाकार क्रियेमध्ये निशेष भाग येत असेल ही संपूर्ण माहिती आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाव यू हॅव टू सी हिअर there is another formation of the conversation of mixed number into a improper fractions. Now you look there, 3.2/5 is a mixed number. Convert this into an improper fractions. 3.2/5. आता या ठिकाणी थोडंसं बघा, 3.2/5 3.2/5 या ठिकाणी हे दिलेलं आहे. आता या ठिकाणी 3चा छेद नाही आहे, परंतु 2/5 मध्ये 5चा छेद आहे. अशा प्रकारे उदाहरण सोडवत असताना आपण काय करणं गरजेचं आहे, तर 3चा छेद नाही आहे म्हणून त्या ठिकाणी 1 लिहिणं खूप गरजेचं आहे. 2/5 या ठिकाणी 5 लिहिणं हे खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. बघा कशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. 3/1 अधिक 2/5. 3/5 या ठिकाणी पहिली पायरी आलेली आहे. बघा या ठिकाणी 3/5 पहिली पायरी आलेली आहे. बघा 3/5 या ठिकाणी 3/5 3 गुणिले 5 हे दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार केला आहे. बघा 3 गुणिले 5 या ठिकाणी दिले 3 गुणिले 5 व 1 गुणिले 5 1 गुणिले 5 या ठिकाणी दिले अधिक दिलेलं आहे व 2/5 म्हणजे ह्या संख्येच्या छेदाच्या समानात इतकं ही संख्या दिलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. 3 दुनी 3×5 15 अधिक 2/5 असं दिलेलं आहे. अधिक छेद 5 दिला आहे. म्हणून बघा 3×5 15 अधिक 2/5 दिलेलं आहे. 15×2 17 17/5 असं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे उदाहरण सोडवताना आपण सुद्धा कसं सोडवणं हे गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी आपण उदाहरण बघू शकतोय. बघा 3.2/5 अशा संदर्भातलं हे एक पूर्णांक एक अपूर्णांक दिलेला आहे. आता या ठिकाणी बेरीज चिन्ह असतं हे लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी पायरी घडत असताना आपण कसं देतोय, 3 हा संख्या आहे. मगाशी आपण आडव्या स्वरूपात म्हणजे जे उदाहरण बघितलं ते बघितलं, परंतु आता उभ्या स्वरूपामध्ये उदाहरण सोडते ते थोडंसं बघूया. 3/1 बघा 3/1 छेद नाही आहे म्हणून आपण 1 घेतलेला आहे. अधिक घेतलेला आहे. वरची अधिक संख्या आपण खाली घेतली आहे. 2/5 या ठिकाणी 2/5 घेतला आहे. 3 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार केला आहे. बघा 3 गुणिले 5 आता या ठिकाणी 3 गुणिले 5 केलं आहे. 3 गुणिले 5 आता 1 गुणिले 5 1 गुणिले 5 या ठिकाणी दिले अधिक या ठिकाणी दिले. आता या ठिकाणी छेद 5 आहे. 2/5 आपण या ठिकाणी इथे घ्यायचं आहे. 5×15 या ठिकाणी 5×15 5×1 5 5×1 असं घेतले. अधिक चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह आहे असं ठिकाणी घेतले. पुन्हा 2/5 2/5 असं घेतलेलं आहे. 15×2 17 17 ही संख्या दिली आहे व छेद 5 समान आहे या ठिकाणी समान दिला आहे. जर आता या ठिकाणी जर समजा आपण 17 या संख्येला जर समजा 5 भागाला आलो तर कशा पद्धतीने येऊ शकतो हे थोडंसं बघा. 5×3 15 17तून 15 गेले राहिले किती 2. म्हणजेच या ठिकाणी बघा 5 3 आणि 2 म्हणजे शिल्लक किती आला 2 आला. कोणत्या संख्येनं भागलो तर 5नं भागलो व त्याचं भागाकार किती आला 3 आला. म्हणजे या ठिकाणी 3.2/5 म्हणजे 3 हा भागाकार आला, 2 ही बाकी आली व 5 हा काय आला 5 या संख्येनं आपण भागलो आहोत. म्हणजे अशा स्वरूपाचं हे उदाहरण जर समजा असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशा पद्धतीचं येतो काय येतो हे आपण थोडंसं लक्षात घेणे खूप गरजेचं असतं. ऑनलाईन शिक्षण चालू आहे तरीसुद्धा आपण ह्या अशा उदाहरणावरती आपण फोकस करणे खूप गरजेचं आहे. उदाहरणं सोडवत असताना आपलं गणितीय क्रिया अचूक करणे हे देखील खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला उदाहरणंही सोडवता येऊ शकत नाही हे लक्षात ठेवावे आपण. तर बघा ही माहिती कशा पद्धतीने सोडलं आहे. आणखीन एक उदाहरण सोडवून बघूया आपण. आता या ठिकाणी बघा 4.3/4 असं दिलेलं आहे. आता ह्या ही संख्या 4 आहे हे थोडंसं बघून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी डायरेक्ट कॅमेऱ्यावरती तुम्हाला मी उदाहरण सोडवलेलं दाखवत आहे. 4/1 छेद नाही आहे म्हणजे 1 असणार आहे. आता या दोन संख्यांचं काय करायचं आहे बेरीज करायची आहे. त्यामुळे बेरीज चिन्ह येणार आहे. या ठिकाणी अधिक येणार आहे व 3/4 पुन्हा या ठिकाणी आला आहे. आता या ठिकाणी 4 आहे. या 4चं पुन्हा भागाकार करून आपलं एक उत्तराने हे आपल्याला योग्य होणार नाही. परंतु एखादं 4मध्ये दशांश आपण छेद समान करणे हे योग्य होऊ शकतं. असं आपण बघूया. बघा 4 गुणिले ह्या संख्येचा छेद आपण ह्या ठिकाणी 4 लिहून घ्या. छेद दिलेला आहे 1 गुणिले 4 असं दिलेलं आहे अधिक 3/4 अशा पद्धतीची ही पहिली पायरी आलेली आहे किंवा दुसरी पायरी आलेली आहे असं आपण म्हणूया. आता पुन्हा गणनक्रिया बघा. या ठिकाणी 4 × 1 किती झालं 16 झालं. 16 छेद किती झालं हे 4 अधिक 3/4 अधिक हे 3/4 पुन्हा 16 आणि 3 किती झाले 19 19 छेद
4. छेद समान आहे परंतु त्यांची बेरीज करायची नसतं. जर गुणाकार असेल तर तुमचं गुणाकार करणं हे योग्य असतं, परंतु आता सध्या बेरीज आहे, त्यामध्ये बेरीज करताना छेद समानच देणं हे खूप गरजेचं आहे. आता 19/60/4 दिलं हे या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. हे आपण उदाहरण थोडंसं बघायचं आहे. जर समजा हेच उदाहरण जर समजा आपण भागाकार स्वरूपात जर समजा सोडलं तर कसं होणार. 19 या संख्येला बघा, 19 या संख्येला 4 या संख्येनं भागायचं आहे. बघा कशा पद्धतीनं होत जातं. 4 चोक 16, 4 चोक 16 म्हणजे 4 चोक 16. 19 वजा 16 किती आलं तर 3 आलं. बघा या ठिकाणी संख्या कोणती आली, 4 आली, इकडं 4 आली आणि इकडं 3 आली. 4 चोक 16 आलेलं आहेत. म्हणजे या ठिकाणी पुन्हा बघा भागाकार कोणत्या संख्याला आहे तर आपण हे बघायचा. भागाकार कोणती संख्या आली तर संख्या लिहित असताना किंवा मागत असताना आपण गरजेचं योग्य ते करणे योग्य असतं. आता या ठिकाणी पुन्हा थोडंसं आपण बघूया. 4 या संख्येनं 19 या संख्येला भागाकार करायचा आहे. 4 चोक 16, 4 चोक 16, 19 वजा 16 म्हणजे 19 वजा 16 केल्यानंतर उत्तर 3 येतं. आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं ह्याचा जसा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले 3.2/3 म्हणजेच काय 3 पूर्ण संख्या म्हणजेच काय या ठिकाणी येणार ही 4 पूर्ण संख्या. भाग कितीचा राहणार आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3चा भागला आहे, बाकी 3 आणि पुन्हा 4 हे 4.3/4 अशा स्वरूपाचं हे उदाहरण आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकता. हे सर्व करण्यासाठी आपल्याला आकडेमोड करणे हे खूप गरजेचं असतं. When you solve these all examples, the integers, that time you must have the command on the mathematical procedures. Okay, if you don't get the proper knowledge about it, if you not get the proper matter, proper content mystery, so that is why you must get the knowledge of the number resetting and other related informations also. Okay, then you have to look the another information the solving the examples. Okay, now there is a examples to solving. There is a question is the convert into improper fractions. The first is 7, 2 and 5. Okay, how to read these proper fractions, it's saving 2. Now look here, the example 6 solvings here. 7 integers 2/5. There is a example is printed on a book, and how to solving this information is given here. Okay, 7.2/5 अशा संदर्भात आपण हे मराठीमध्ये वाचन करतो. 7.2/5 बघा 7/1 अधिक 2/5 अशा स्वरूपात दिलेलं आहे. आता या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 5 आहे. मोठ्या संख्येचं आपल्याला लहान संख्येचं मोठ्या संख्येमध्ये आपल्याला छेदामध्ये रूपांतर करता येतं, परंतु मोठ्या संख्येचं लहान संख्येमध्ये आपल्याला छेदामध्ये रूपांतर करता येणं एवढं शक्य नसतं. म्हणून आपण थोडीशी बाब या ठिकाणी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं असतं. बघा 7x5 या ठिकाणी बघा 7x5 1x5 1x5 अधिक 2/5 2/5 7. Now looking here, 7 multiply 5 and 1 multiply 5 plus 2/5. आता बघा 7/5 35 दिलेला आहे, छेद 1x5 या ठिकाणी 1x5 दिलं आहे आणि 2/5 अशा पद्धतीचे हे सगळं आपली ही प्रोसिजर आहे, ही आपण थोडीशी बघायची आहे. तर 7/5 35 किती झाले तर 7/5 35 झाले, अधिक 2 म्हणजे अधिक 2 या ठिकाणी दिलेलं आहे बघा. म्हणजे 35 अधिक 2 किती झालं तर 35 अधिक 2 हे 37 होतं. हे या ठिकाणी आपण थोडंसं बघायचं आहे. बघा 35/37/5 अशा पद्धतीचं उदाहरण आलं. दुसरं एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. देर इज ए सेकंड एक्झाम्पल्स द इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. व्हॉट इज दिस 5 इंटिजर्स 1/6. ओके, 5 plus 1/6 and how to solve is there is a same process to solving here. 5/1 म्हणजे 5/1 अशा पद्धतीचं एक उदाहरण या ठिकाणी दिलं बघा. अधिक 1/6 दिलेलं आहे. 5/1 आणि 1/6. आता ह्या 1चं 6 मध्ये रूपांतर करता येते, परंतु 6चं पुन्हा 1 मध्ये रूपांतर करता येत नाही आपल्याला. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे आणि हेच आपल्याला या उदाहरणामध्ये शिकून घ्यायचं आहे. 5 या संख्येनं आपण 6ला गुणायचं. बघा 5 × 6 आणि 1 × 6 म्हणजे आपल्याला छेद समान करून घ्यायचं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. 5 × 6 तिरकस गुणाकार केला आहे, वरील अंशानं दुसऱ्या संख्येच्या एका छेदाला गुणला आहे 5 × 6 आणि छेद बघा 1 × 6 1 × 6 असं दिलं आहे, अधिक 1/6 1/6. 5×6 5×6 आपण या ठिकाणी लिहायचं आहे, अधिक 1 बघा 5×6 30 अधिक 1 आणि त्यानंतर छेद 6 आहे असं दिलं आहे, 30 अधिक 1 31/6
31/6 असं या ठिकाणी दिलेलं आहे. हे उदाहरण आपण कशा पद्धतीने सोडलं हे थोडंसं बघा, बारकाईनं बघा. यू हॅव टू लुक हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स व्हेरी ॲक्युरेटली, व्हेरी प्रॉपरली अँड स्टेप बाय स्टेप्स. इट इज व्हेरी important to solve these examples. When you solve the maths examples, that time you must not make any mistakes. If you make a many minor mistake also, this all examples is will be incorrect. So that is why when you solve these examples, you must be careful and step by step you are solving. Okay, there is a two second numbers, second example is you solving there, and you have to comes there. There is a third examples there. There is 4 integer 3/4. Okay, 4 plus 3/4. आता या ठिकाणी सुद्धा सेम प्रोसिजर आहे. 4च्या ठिकाणी आपल्याला छेद आहे का, तर नाही. 4च्या ठिकाणी आपल्याला छेद घ्यावं लागणार आहे. 4/1 या ठिकाणी घ्यायचं आहे, अधिक 3/4 असं या ठिकाणी घ्यायचं आहे. पुन्हा बघा या ठिकाणी 4 या संख्येनं आपण ह्या संख्येला पुन्हा गुणायचा प्रकार सगळा करायचा आहे आपल्याला. 4/1 घेतलेला आहे, 3/4. 4च्या खाली 1 नाही आहे म्हटल्यावर 1 घेणं हे भाग आहे आपल्याला. त्याच्यानंतर 4 × 4 तिरकस गुणाकार बघा, 4 × 4. 3 × 1 या ठिकाणी बघा, 3 × 1 आपल्याला करायचं आहे. 3 × 4 3 × 4 आहे, हीच संख्या या ठिकाणी लिहायची आहे व 4/1 या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी बघून घ्या, 4×1 16, 16 वजा 16 अधिक 3 या ठिकाणी दिला आहे. 4×1 16, 16 आणि 3 19 दिला आहे. या ठिकाणी बघा 4×1 4 4च्या संदर्भात ही 4 ही संख्या पुन्हा येणार आहे. 16 अधिक 3 19, 19/4 हे उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. 4.3/4 अशा पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण बघा, लक्षात ठेवा कशा पद्धतीने सोडले, स्टेप बाय स्टेप्स. सर्व प्रकारामध्ये एकच क्रिया किंवा एकच घटक आपल्याला समान स्वरूपामध्ये आपल्याला बघायला किंवा अनुभवायला मिळत असतो. हे बघायला मिळत असताना, अनुभवाला मिळत असताना आपण कोणताही घटक मिस्टेक करायचं नाही आहे. जर समजा संख्या किंवा बेरीज म्हणा किंवा गुणाकार समजा जर आपण समजा चुकवलं तर आपलं संपूर्ण उदाहरण चुकू शकतं. सो दॅट इज वाय व्हेन यू सॉल्व दिस एक्झाम्पल्स दॅट टाईम यू मस्ट बी हॅव व्हेरी केअरफुल अबाउट इट. ओके, त्यानंतर पुन्हा एक चौथं उदाहरण बघूया कसं सोडवायचं आहे. या ठिकाणी बघा 2.5/9 बघा, 2.5/9 2 अधिक 5/9 या ठिकाणी दिला आहे. 2/1 अधिक 5/9. 2 या संख्येनं पुन्हा 9ला गुणायचं आहे. बघा 2 या संख्येनं पुन्हा 9ला गुणलेला आहे. आता 5/9 आहे या पद्धतीने इथंच ठेवलेलं आहे आणि 1/1 × 9 असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा 9 × 2 = 18, 18 या ठिकाणी दिले, अधिक 5 या ठिकाणी दिले, 9×1 9 या ठिकाणी दिले. छेद समानच आहे त्यामुळे 9 एकदाच लिहायचं आहे, त्यामुळे विषय संपला. त्यामुळे बघा 9 × 2 = 18, 18 आणि 5 18 आणि 5 23 या ठिकाणी दिले, 23/9 या ठिकाणी दिलं आहे. हे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक संख्येचा फॉर्म्युला कसा आहे, कशा पद्धतीनं आहे हे थोडंसं आपण बघून घ्या. बघितल्यानंतर आपल्याला त्यातली उदाहरणं आपल्याला समजू शकतील. त्यानंतर पुन्हा बघा 5वं बघा 1.5/7 या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, 1.5/7 1 अधिक 5/7 दिलेलं आहे. 1/1 अधिक 5/6 हे थोडंसं बघून घ्यायचं आहे. आता ह्या लहान संख्येचं पुन्हा आपल्याला मोठ्या संख्येमध्ये छेदाचं रूपांतर करता येतं शक्य आहे, परंतु मोठ्या संख्येचं लहान संख्येमध्ये आपल्याला रूपांतर अशा पद्धतीने करता येणं शक्य नाही आहे. म्हणून आपण एका संख्येचं पुन्हा दुसऱ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येमध्ये रूपांतर करून घेऊया. 1 × 7 बघा, 1 × 7 आणि 5/7 आहे असं 5/7 लिहायचं व 1 × 7 आपण या ठिकाणी लिहायचं आहे. 1 × 7 7 अधिक 5 अशा पद्धतीनं छेद 7 या ठिकाणी लिहून घ्या. बघा या ठिकाणी छेद 7 लिहून घेतलेला आहे. 7×1 7, 7 आणि 5 12, 12/7 अशा पद्धतीने लिहिलं आहे. म्हणजे आणि जर समजा 12/7 दिलेलं आहे, जर समजा 7 या संख्येने जर समजा 12ला आपण भागायला गेलो तर 1.1 5/7 अशा पद्धतीचं उत्तर येतं. हे सोडवणे हे खूप गरजेचं असतं. ही उदाहरण संख्या किंवा ही माहिती आपल्याला मी या ठिकाणी दिलेलं आहे. हे उदाहरण सोडवत असताना किंवा माहिती घेत असताना आपलं पाडेपाठ असणे खूप गरजेचं असतं. आता मी जवळपास 5 उदाहरणं आपल्यासमोर सोडून दिली आहेत. In front of you, I will give you the 5 examples of you in front of you. Practice set 9, the textbook page 22. The summative evaluations, the information is given on in front of you. If you have any doubts about the solving examples, you will have to call me or WhatsApp also. The WhatsApp numbers I have given to you, the groups also. When I have a free time, I will discuss on without these numbers all the solving examples. That time I will asking you some informations. You can ask me the questions
Okay, the teaching learning process will be a continue in this corona pandemic seasons also, because the education is not a stoppable ideas. You must try to solve the the informations. Okay, now thank you, and you solve the practice set 9 also in your notebook. Thank you very much.